माझा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे आणि ही संधी आहे, ती संधी मी आता घेतो. सुरू करतो माझं. व्यक्तीच्या विचारसरणीला अलीकडे चष्मा लागल्याच्या आपण व्यक्तीच्या विचारसरणीला तिच्या निर्णय क्षमतेला प्राधान्य देणारी महेश लीला पंडित यांची कविता आहे. ही कविता अनभान, गदक आणि अतिथी अशा 3 भागातून विभागली आहे. कविता संग्रहाच्या पहिल्या भागात व्यक्तीचं प्रचलित व्यवस्थेतलं वैचारिक संभ्रम टिकलेले आहे. व्यक्तीच्या निर्णय प्रक्रियेतला संकोच आहे. दुसरा भाग आंधळ्यांची मागणी करणाऱ्या व्यवस्थेच्या वागणुकीविषयीचा आहे. जागरूकता जपणाऱ्या विचारी माणसांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो, याचं चित्रण या भागात आहे. तिसरा भाग व्यक्तीच्या आयुष्याबद्दलच्या समजुती सांगणारा आहे. तिनं केलेला ज्ञान संपादनाविषयी आहे. लौकिक अर्थानं व्यक्ती ज्ञान संपादन करण्याचा दावा करत असली तरी त्यात अपेक्षित एवढी तथ्यता नसते, कारण ज्या ज्ञानाचा दावा ती व्यक्ती करते ते भ्रम जोपासण्यापलीकडे अधिक काही नसतं. या कवितेत प्रथम पुरुषी निवेदनाचा अधिक वापर असला तरी तिच्यातील नायक वा व्यक्ती हा कवीच आहे असे नाही. कविता म्हणजे कवीचे आत्मचरित्र आहे अशा दृष्टीने बघणं इथे इष्ट होणार नाही. अनेक व्यक्तींचा आणि व्यक्तिमत्वांचा आधार घेत देत ती उभी राहिली आहे. त्यामुळे एकाच संग्रहातून अनेक व्यक्ती, अनेकविध व्यक्तित्व यांचा शोध घेता येईल, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करता येईल. या कवितेत पौगंडावस्थेतला तरुण, विद्यार्थी दशेतला तरुण, प्राध्यापक, विद्वान, मित्र, गावातले लोक, नातेवाईक, घरातली माणसं, मृत मुलाचे वडील, सर्व भौतिक साधनांचा आनंद घेणारे कॉलेजचे मित्र, विद्यापीठ हे वातावरण असं सगळं ओतप्रत भरलेलं आहे. व्यक्तीच्या विचारसरणीला, तिच्या निर्णय क्षमतेला आपल्या कवितेचा विषय बनवणं हे जोखीमपूर्ण काम आहे आणि महेश लीला पंडित यांनी ते स्वीकारलंच नव्हे तर पार पाडल्याचं दिसतं. या बाबीचा विचार केला तरी तिचे वेगळेपण इतर समकालीन आणि गतकालीन कवितेवरून वेगळे ठरते. व्यक्तीची जडणघडण तिच्या विचारसरणीतून येते, परंतु बाह्य जगताचा व्यक्तीच्या आयुष्यातील अतिरिक्त हस्तक्षेप व दाब यामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा संकोच अटळ ठरतो. म्हणून व्यक्तीला समजून घेणं आणि त्याच्या अस्तित्वपणाला लावणाऱ्या कृतीचं बौद्धिक विश्लेषण करणं हे महेश याच्या कवितेचं प्रयोजन आहे. व्यक्तीला आपल्या अस्तित्वाची शंका यावी इथपर्यंत व्यक्तीचा संकोच पोहोचतो. प्रत्येकाची जगण्याची एक फिलॉसॉफी, तत्त्वज्ञान असतं हे मान्य करायला हवं, परंतु ते दुसऱ्यावर प्रक्षेपित व्हायला लागली, आरूढ व्हायला लागली की व्यक्तीच्या अवमूल्यनाला सुरुवात झाली असं समजतं. लोकांच्या इच्छेनुसार त्यांना अनुकूल अशी प्रतिक्रिया एखाद्या घटनेला आपण द्यावी अशी अपेक्षा बाळगणं, तसेच त्याविषयी आग्रही असणं मुळातून गैर आहे. परंतु हे न समजून घेणारी माणसं हेतुपुरस्सर व्यक्तीच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा विसर पाडतात, व्यक्तीच्या व्यक्तिपणाकडे डोळेझाक करतात. आपल्या सहज वागण्यावर मर्यादा येणं हे व्यक्तीसाठी, तसेच ज्या व्यक्ती मिळून समाज बनलेला आहे त्याच्यासाठी भयावह आहे. या उलटापालथीत आपली व्यक्तीची विचारसरणी पुसली जाते. कोणते निर्णय घ्यावेत, कोणते घेऊ नयेत या निर्णयासंबंधातले अधिकार संबंधित व्यक्तींना डावलून घेतले जातात किंवा त्यांच्याकडून ते काढून हिसकावून घेतले जातात. याविरुद्ध काही व्यक्ती आक्रमक होतात, तर काही हतबलतेमुळे मानसिक पातळीवर अस्फुट आंदोलनं व्यक्त करतात. प्रस्तुत संग्रह आपल्याला ह्याच अस्फुट आंदोलनाशी भिडवतो. आंदोलनाला आवाज देता येईल, समजून घेता येईल इतपत सक्रिय जरूर आहे. विचारांची होणारी घुसमट हव्या त्या तीव्रतेने प्रकट न होणं यामुळे वागण्या बोलण्याच्या व्यवहारात संकोचनीपणाची ठळक लक्षणे दिसायला लागतात. स्वतःविषयी व्यक्ती विपरीत मत नोंदवतं. बघा, लहानपणापासून मी म्हणतं. आपण लिहिलेल्या कविता मित्रांना, परिचितांना दाखवायला उत्सुक नसते. दुसरी ओळ बघा, स्वतःशी बोलताना धावती नजर सगळीकडे. स्वतःशी संवाद साधताना सुद्धा व्यक्ती धास्तावलेली आहे. तिला तिच्या विचारावर स्थिर होता येत नाही. ही हतबलता कवितेतून ठिकठिकाणी दिसते. या मर्यादाशीलतेचा विस्तार इतरांच्या नजरेला नजर न मिळवत होतं. शब्दांचं प्रकटीकरण बोथटपणात होतं. याचाच परिणाम म्हणून आपल्या बावळटपणी व्यक्तीला शाश्वत वाटायला लागतो.
आपलं अस्तित्व प्रमाणपत्राच्या आधाराने सिद्ध करायला लागणं हेही मजबुरीचं द्योतक आहे। यातून सुटका नसल्याची प्रचिती दैनंदिन जीवन जगताना येते। एक अप्रिय गोष्ट आपल्याला वाहून न्यावी लागते हा सल मनात सतत जागा राहतो। दिवसाची सुरुवात प्रश्नांना होऊन त्याचे उत्तर मिळत नाही, म्हणून तो दिवस अधिक जीवघेणा ठरतो। हे दाहक पचवताना, वर्तमानात पचवताना जीवाची तगमग आणि चिडचिड वाढतात। व्यक्तीच्या या मनोवृत्तीचं दर्शन घडवणाऱ्या या कवितेतील ओळी बघा। अटल बलात्काराला लुटावा लागतंय मजा म्हणून, किंवा आणखी काही ओळी, ओरिजिनल्स ऑफिसला जमा, जगतोय फक्त अटेस्टेड लाईफ। व्यक्तीच्या मर्यादेचा स्रोत संकुचलेल्या वृत्तीबरोबर भीती ही सुद्धा आहे। पौगंडावस्थेवर सतत पाठ ठेवून व्यक्तीच्या घडणाऱ्या माणूसपणाला सतत धक्का देण्याचे प्रयत्न आजूबाजूला घडतात। त्यातली धडपड, स्ट्रगल कोणी समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही। माणसाचे हे तिसरेपण भावी आयुष्यातही कायम राहत होते। बिचारा या विशेषणाभोवती हे व्यक्तिमत्व भविष्यात फिरत राहतं। करिअरचा भुंगा सतत डोक्याचा भुगा पाडताना आयुष्याचा अर्थ याहून वेगळ्या परिप्रेक्ष्यात लावायचा तरी कसा हा पेच या कवितेतून आपल्यासमोर होतो। आपल्या मर्यादशील व्यक्तिमत्वाचा परिचय झाल्यामुळे व्यक्ती बंड करायला, विरोधाचा सूर लावायला झुजावत नाही। या व्यक्तीला खरे तर व्यवस्थेचे मनापासून वाभाडे करायचे आहेत, पण व्यवस्थेविरुद्ध बोलणाऱ्याचा बंदोबस्त करायची व्यवस्था व्यवस्थेने व्यवस्थित लावलेली असते, त्याचे ज्ञान या व्यक्तीला असते। आपल्या विद्वत्तेची प्रतिका म्हणून मिळालेली सर्टिफिकेट शोकेस सजवण्यापुरता ठीक आहे, परंतु कवितेतली ओळी बघा, त्यातले पौरुषत्व, आमची मर्दानगी कोपऱ्यातले कागद धावण्यापुरती इथपर्यंत मर्यादित राहते। त्यामुळे एखाद्या गोष्टीत तादात्म्य पावणे कठीण होऊन बसतं। घडणारी गोष्ट तिच्या अपरिहार्यातून घडते, पण ज्या ज्या व्यक्तींच्या संदर्भात ती घडते तिच्यातला त्या व्यक्तीचा सहभाग जवळजवळ शून्य असतो, किंवा त्याची नोंदही घेतली जाऊ नये इतपत काळजी घेतली जाते। मग स्वतःच्या सोयीनुसार व सवयीनुसार व्यक्ती आपली फिलॉसॉफी रचत जातात। या तत्त्वज्ञानाचं स्वरूप इतकं निरुपयोगी असतं की तिचा उल्लेख चोथा, मुंगळा अशा शब्दातून व्यक्त होतो। बंड करण्याची भाषा विचारांच्या पातळीवर मर्यादित राहते। वास्तवाच्या वर्तमान जाणीवेने या व्यवस्थेपुढे कोणतेही प्रश्न उभे न करणे श्रेयस्कर अशी भूमिका व्यक्ती घेते। प्रचलित व्यवस्थेची व्यक्तीच्या जीवनातील अवास्तव अतिरेकी हस्तक्षेपामुळे व्यक्तीची ओळख धूसर होत जाते। यामुळे व्यक्तीच्या अवमूल्य न टळणारी ठरते। आजूबाजूची सामाजिक राजकीय परिस्थिती शिवाय कौटुंबिक चौकटी या अवगुण्याला इंधन पुरवत असतात। व्यक्तीच्या जडणघडीत मित्रपरिवाराचा वाटा लक्षणीय ठरतो। काही मित्र व्यक्तींच्या जीवनाचे उन्नयन करण्यास हातभार लावतात, तर बाकीचे भविष्यातले असंभव काळपट चित्र उभं करून व्यक्तीला खिजवण्याचे वारेमाप प्रयत्न करतात। कवितेतील ओळी बघायला, अजून शिकू राहिला का, किंवा एम म्हणजे कितवी, किंवा आपल्याला ओळख पण देणार नाही। आता हे महेशच्या स्टाईलने जरा वेगळं आलं असतं। नातेसंबंध संपुष्टात आल्यावर रेखण्यात काहीच अर्थ नसतो याची जीवघेण जाणीव ही कविता देते। मैत्री कोणत्याही क्षणी तुटू शकते याचा प्रत्यय ही कविता देताना तिचे मुळातून भंगलेले रूपी आपल्यासमोर ठेवते। आता या कवितेतले ओळी, आपल्यात कधी थोडीशी वादावाद जरी झाली तरी सर्व इक्वल टू नथिंगच होणार आहे। मित्राची उक्ती व कृती यातील विसंगती व्यक्तीला संभ्रमित करते। कवितेत आणखी आवडेल, कोणाबीकडनं काय बी घ्यायला नाही आवडत, कोणाबीकडनं काय बी घ्यायला नाही आवडत म्हणणारा मित्र दुसऱ्या मित्राला बिल देऊन टाकणं एवढं म्हणून बजावते। ही कविता व्यक्तीच्या व कुटुंबाच्या आर्थिक विवंचनेवर सुद्धा भाष्य करते आणि ते करताना कुठेही अतिभावुकता दाखवत नाही। निम्न मध्यवर्गीय जगण्यातले टोस्ट, बटर, बिस्किट, पोहे, विजेचे आणि दुधाचे बिल याबरोबर कर्जाचे डोंगर, मुलींची लग्नाची जबाबदारी आदी संदर्भ समोर येतात। सतत काळजी करणाऱ्या मध्यमवर्गीय मानसिकतेचे चित्रण या कवितेचे लक्षणीय वैशिष्ट्य म्हणता येईल। कुटुंबातील एकमेव आर्थिक स्रोत म्हणजे वडील, म्हणून कवितेतील व्यक्ती वडिलांविषयी त्याच्या कष्टाविषयी जिव्हाळ्याने बोलताना दिसते। दर महिन्याला आपला खर्च मार्गी लावणाऱ्या वडिलांच्या खस्ता लवकर संपाव्यात अशी त्याची प्रामाणिक इच्छा आहे। त्यासाठी नोकरीचाही त्याचा शोध सुरू आहे, पण हवी ती नोकरी मिळवणं हे त्याच्या लेखी
काळ्या खोलीत काळं मांजर शोधण्यासारखं आहे. कवितेच्या तिसऱ्या भागात व्यक्तीचं विचाराच्या अंगाने प्रौढ होणं विशेषत्वाने जाणवतं. त्याबरोबर तिची जीवनाविषयी धारणा काय आहे याची आकलन होते. आपल्या समजुती, आपण समजतो ती शाश्वत मूल्ये यावर कवी व्यक्तीने प्रश्नचिन्ह ठेवले आहे. वयाच्या एका टप्प्यावर पोचल्यावर आधीची वर्ष बावळटपणात घालवली याचा खेद न होता आपल्याला आताच्या हुशारकी माराविषयी वाटणं, आपल्या ज्ञानाची प्राप्ती झाली असे समजणं म्हणजे ज्ञानाचा भ्रम आहे याची जाणीव व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण होत नाही. ती मरणाच्या शेवटच्या क्षणाला तरी होईल का याविषयी कवी व्यक्ती संशय आहे. जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या आनंदाच्या निर्मितीचे केंद्र भोवतालात नसून व्यक्तीच्या मेंदूत आहे याचा साक्षात्कार झाल्यावर व्यक्ती एक स्ट्रॅटेजी ठरवते. अशी स्ट्रॅटेजी की ज्यामध्ये व्यावहारिक पातळीवर कोणालाही वैचारिक विरोध करणं धोक्याचं ठरतं. आपल्याला निवड करण्याचं स्वातंत्र्य असलं तरी सर्व पर्याय खुले केले जात नाही. परिणामतः आपले स्वातंत्र्य हे आंधळ्यासारखेच असतं. आपले हे स्वातंत्र्य व्यक्ती व्यवस्थेबद्दलच्या अनाठायी समजुतीच्या संदर्भाने समजून घ्यायला हवे. उघडपणे आपले मत प्रदर्शित करणारे स्वयंघोषित विद्वान संपूर्ण खेळ अंगणात आल्यावरही चुकीच्या मताबद्दल आग्रही राहतात व त्याचे समर्थन करतात. आपण उघडे पडले आहोत याची निर्भय जाणीव त्यांना नसते. सत्याचा अचूक निष्कर्ष काढणारा दावा फोड ठरतो, कारण सत्य मांडणारी माणसं आपल्या कृतीनुसार ती मांडतात, परंतु काळानुसार सत्याचं स्वरूप व संदर्भ बदलत असतात. एखाद्याची कुवत तपासायची कशी, त्याचे पॅरामीटर्स कोणते हाही प्रश्न आहेच, अडचणीचा प्रश्न आहे. पुढे जाऊन असंही नोंदवता येतं की सत्य खरोखरच अस्तित्वात आहे का, असते का. विचारांच्या घुसळणीचा भाग होण्यासाठी आपल्याला कवितामधून जावं लागेल. एरवी प्रकट बंडखोरी न करणारी व्यक्ती मगता या कवितेत आक्रमक कविता घेताना दिसते. कविता अशी: तुम्ही नसणार मरणारे माझी वेळ आल्यावर माझ्याऐवजी. महेशने ते ऐवजी माझ्या दिले सुलभीकरण करण्यासाठी म्हटलं. असे खडे बोल सुनावतो. इतरांच्या हस्तक्षेपाला व्यक्ती प्रश्न विचारतो. कोणीच परिपूर्ण नसल्यामुळं प्रत्येकाने आपले जीवन सुधारण्याकडे लक्ष द्यावं, आपल्या चुका आपण विस्ताराव्यात अशी ताकीद देते आणि माझ्या दारावर मुक्तीची हाक मीच देईन असा दुर्दम्य आशावादी कविता बाळगते. संवेदनशील माणसाला जगण्याचा खरा त्रास आणि ताप होतो ही जाणीव कविता प्रकट करते. मग अति झालं की स्वतःच्या संवेदनशील असल्याचा व्यक्तीला पश्चातापही होतो. म्हणून तर्कशास्त्राकडे दुर्लक्ष करून नास्तिकतेवर तकलादू आस्तिकताही ओढू पाहतो. दुसऱ्या एका ठिकाणी तुम्ही इतर मुलांसारखे का होऊ दिलं नाही म्हणून आई वडिलांना जाब विचारणारा संवेदनशील मुलगाही या कवितेत मिळतो. ही कविता व्यक्तीच्या आपल्या आवडीनिवडी, इच्छा, आकांक्षा यांनी मिळून झालेले अधांतर हतबल व्यक्तिमत्वाच्या आधाराने पेलणारी आहे. हे वास्तव जग मीचेच आविष्करण आहे, मीचे विशाल रूप आहे. हा विचार मान्य केला तर व्यक्तिगत व सामाजिक असा कवितेसंदर्भातला भेदाभेद नष्ट होईल. कवितेच्या विकसनशील वाटेवरचं हे सशक्त पाऊल ठरेल अशी शक्यता कवितेच्या वाचनाच्या निमित्ताने वर्तवता येते. समस्येच्या आवर्तनात सापडल्यावर भाषेतून पुरेपूर प्रकट होणे कठीण असतं. भाषेचा वापर अतिरेकी ठरू शकतो. महेश लीला पंडित यांच्या कविता वाचताना प्रकाशाने जाणवतो. सतत विचार करण्याच्या व्यक्तीच्या वृत्तीमुळे आणि तिच्या मानसिक संकोचामुळे कवितेतील भाषेलाही व्यक्तीचे भोग भोगावे लागले आहे. या संग्रहात क्रियापदांचा वापर बराचसा टाळण्याचा प्रयत्न दिसतो आहे. काही ठिकाणी तर नाम व विशेषण यांच्याकडूनच क्रियापदाचे काम करून घेतलेले आहे. उदाहरणार्थ यावेळी तो शकत नाही खुशू किंवा ज्ञानू शकलो नाही. काही क्रियापदांचे रस्वचे रूप दीर्घ व दीर्घचे रूप रस्व झालेले बघायला मिळते. व्यक्तीच्या भावभावनांचा, त्यांचा तोडमारांचा थेट इम्पॅक्ट कवितेचे व्याकरणावर झालेले आहे. त्यामुळे संग्रहात व्याकरणाच्या काही चुका राहिल्या आहेत असा वाचकांचा गैरसमज होऊ शकतो. काही ठिकाणी अर्थाचा ठळक परिणाम साधण्यासाठी शब्दाला गरजेपेक्षा अधिक लांब ताणलं गेले. रविवार असा शब्द रवी हा नंतर खूप अशा मात्रा दिल्या आहेत. डाव ह्या शब्दाची रचना सुद्धा अशी केली आहे. डा आणि व मध्ये खूप मात्रा दिल्या आहेत. एक अपेक्षित परिणाम साधण्यासाठी महेशने हे केलेलं आहे. काही वाक्याची जरब आपल्याला थेट मिळावी म्हणून शब्द सुटसुटीत न लिहिता एकत्रच लिहिले आहेत. उदाहरणार्थ देऊन टाकणार ह्याच्यामध्ये शब्दामध्ये कुठे गॅप ठेवलेले आहेत. यासारखी इतर वाक्यही आपल्याला पाहता येतात. नागरबोलीला प्रमाण भाषेच्या लिपीत मिसळल्यामुळे
कवितांतर्गत अनुभवाला रसरशीत जिवंतपणा मिळाला आहे. कवितांतर्गत अक्षरिक रूपाचा किंवा शिल्पाचा अभ्यास हे या कवितेचं वाचकांना दिलेले आव्हान ठरू शकतो. फांद्या ही कविता या दृष्टीने बघता येईल. महेश लीला पंडित यांच्या कविता आशयाचा सर्व सामान सोबतीनं वागवतानाच तिच्या प्रकटीकरणासाठी नवा ट्रॅक असते आणि तो ट्रॅक उचलून पुढचा प्रवास करते. ही कविता भाषिक उलाढाल, भाषिक राजकारण, वैचारिक आर्थिक आयुष्यातील अभावाची, भीतीची, नाकर्तेपणाची सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवर नोंद घेत असल्याने तिचं वाचन करण्याआधी वाचक म्हणून आपल्याला आकलनाची खिडक्यादारं पुढे ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही शांतपणे ऐकून याबद्दल मी आपला आभार मानतो.